नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 ज्याला सप्टेंबर 2025 सुद्धा म्हटले जाते आणि मित्रांनो, या क्वार्टर 2 मध्ये 3 महिने येतात. जुलै 2025, ऑगस्ट 2025 आणि सप्टेंबर 2025. तर मित्रांनो, या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये एफ-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने नेट सेलिंग केली आहे. जुलै 2025 मध्ये एफ-आयजने 47,666 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये 46,902 कोटी रुपयांची नेट सेलिंग केली आहे आणि एफ-आयजने सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये टोटल 35,301 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे. म्हणजे एफ-आयजने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये ज्याला सप्टेंबर 2025 सुद्धा म्हटले जाते, या क्वार्टर 2 मध्ये नेट सेलिंग केली आहे एफ-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने. तर मित्रांनो, आता एक अपडेट आली आहे की एफ-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने अडानी ग्रुपच्या 5 कंपन्यांमधून 7,931 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. म्हणजे जवळपास 8,000 कोटी रुपयांची हिस्सेदारी विकली आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणत्याही ते अडानी ग्रुपच्या 5 कंपन्या ज्यामधून एफ-आयजने क्वार्टर 2 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तसेच हे पण बघूया की एफ-आयजने या 5 अडानी ग्रुपच्या कंपन्यांमधून किती कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. कारण 5 कंपन्यांमधून टोटल 7,931 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. तर प्रत्येकी कंपनीमधून किती कोटी रुपयाची सेलिंग केली आहे एफ-आयजने, चला बघूया. मित्रांनो, या 5 अडानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये पहिली कंपनी आहे अडानी ग्रुपची अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये जून 2025 म्हणजे जून क्वार्टरमध्ये एफ-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची होल्डिंग होती 15.9%. आणि मित्रांनो, आता सप्टेंबर 2025 म्हणजे सप्टेंबर क्वार्टरमध्ये झाली आहे 13.1%. म्हणजे मित्रांनो, एफ-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये क्वार्टर 2 मध्ये 2.8% हिस्सेदारी सेल केली आहे. म्हणजे 2,927.4 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमधली. आणि मित्रांनो, अडानी ग्रुपच्या 5 कंपन्यांमधील ही सेकंड कंपनी आहे. त्या कंपनीचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीमध्ये जून 2025 म्हणजे जून क्वार्टरमध्ये एफ-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची होल्डिंग होती 12.5%. आणि मित्रांनो, आता सप्टेंबर 2025 म्हणजे सप्टेंबर क्वार्टरनुसार एफ-आयजची होल्डिंग अडानी पॉवर लिमिटेडमध्ये घसरून राहिलेली आहे 11.5%. म्हणजे मित्रांनो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीमधील आपली 0.9% हिस्सेदारी सेल केली आहे. म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने क्वार्टर 2 मध्ये अडानी पॉवर लिमिटेडचे 2,576.5 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे क्वार्टर 2 मध्ये. आणि मित्रांनो, 5 अडानी ग्रुपच्या या कंपन्यांमध्ये थर्ड कंपनी आहे अंबुजा सिमेंट्स लिमिटेड. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीमध्ये एफ-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची जून क्वार्टर म्हणजे जून 2025 नुसार होल्डिंग होती या कंपनीमध्ये एफ-आयजची 7.4%. आणि मित्रांनो, आता सप्टेंबर क्वार्टर म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार अंबुजा सिमेंट्स लिमिटेडमध्ये एफ-आयजची होल्डिंग घसरून राहिलेली आहे 5.9%. म्हणजे मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीमध्ये
FISने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये आपली 1.5% हिस्सेदारी सेल केली आहे. म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये FISने अंबुजा सिमेंट्स लिमिटेडचे 2113.5 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच मित्रांनो 5 अडाणी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये फोर्थ कंपनी आहे अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीमध्ये जून क्वार्टर म्हणजे जून 2025 नुसार FIS म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची होल्डिंग होती 11.6%. आणि मित्रांनो आता सप्टेंबर क्वार्टर म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे 11.3%. म्हणजे मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधली आपली 0.3% हिस्सेदारी सेल केली आहे. म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये कंपनीचे 226.9 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच मित्रांनो 5 अडाणी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये फिफ्थ कंपनी आहे अडाणी टोटल गॅस लिमिटेड. तर मित्रांनो जून क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये FISची होल्डिंग होती 13%, जी आता सप्टेंबर 2025 नुसार घसरून राहिलेली आहे 12.9%. म्हणजे मित्रांनो FISने टोटल गॅस लिमिटेडची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये 0.1% हिस्सेदारी सेल केली आहे. म्हणजे कंपनीचे FISने क्वार्टर 2 मध्ये 87 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तर चला मित्रांनो आता आपण पाचही कंपन्याचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न जाणून घेऊया. तर मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार अडाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.19%, FISची होल्डिंग आहे 13.06%, DISची होल्डिंग आहे 9.97% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.79%. तसेच मित्रांनो आपण जर अडाणी पॉवर लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.96%, FISची होल्डिंग आहे 11.53%, DISची होल्डिंग आहे 2.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.82%. तसेच मित्रांनो अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीचा जर आपण पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.68%, FISची होल्डिंग आहे 5.91%, DISची होल्डिंग आहे 19.41% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.77%. तसेच मित्रांनो जर आपण अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.44%, FISची होल्डिंग आहे 11.29%, DISची होल्डिंग आहे 2.98% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.30%. तसेच मित्रांनो आपण जर अडाणी टोटल गॅस लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.80%, FISची होल्डिंग आहे 12.88%, DISची होल्डिंग आहे 6.23% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.07%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडाणी ग्रुपच्या अशा जबरदस्त 5 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यांमधून FIS म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि क्वार्टर 2 मध्ये जवळपास या 5 कंपन्याचे 8,000 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच आपण या 5ही कंपन्याचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न सुद्धा चेक केला आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही
या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.